नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद सोळंके यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न. परभणी. महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद सोळंके यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील सखा गार्डन येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सामाजिक, प्रशासकीय व ग्रामविकास क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सामाजिक क्षेत्रातील नेते सय्यद कादर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष घुले पाटील, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनाचे पदाधिकारी, मित्रपरिवार तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रल्हाद सोळंके यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवा कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले. ग्रामविकास प्रशासनात पारदर्शकता, शिस्त, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि प्रामाणिक कार्यपद्धती यामुळे त्यांनी ग्रामपंचायत विभागात वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली असून त्यांनी सेवाकाळात प्रामाणिकपणे व निष्ठेने जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात प्रल्हाद सोळंके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रल्हाद सोळंके यांनी आपल्या सेवाकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच सहकारी अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सेवापूर्ती सोहळ्यात उपस्थितांनी प्रल्हाद सोळंके यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन कृषी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुयोग्यरित्या केले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. मी 1996ला ग्रामपंचायत अधिकारी या पदावर रुजू झालेला आहे. रुजू होण्यापूर्वी ग्रामसेवकाची नोकरी काय असते हे काही माहीत नव्हतं. परंतु नंतर ग्रामसेवकची नोकरी करत असताना लक्षात आलं या नोकरीतून आपल्याला समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे. आणि वरचेवर जसे जसे मला अभ्यास होत गेला, गावाच्या विकासाची संकल्पना सुचू लागली, निधी कशी आणायचा, गावाचा विकास करायचा या बाबतीत सर्व ज्ञान होऊ लागलं. आणि त्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. त्यामध्ये सर्वात पहिले माझी जॉईनिंग ही ग्रामपंचायत आरसवाडा या ठिकाणी होती. आदरणीय सुनीलराव बाळा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ग्रामपंचायतीला रुजू झालो आणि तेव्हापासून आजतागायत त्या ग्रामपंचायतीची सेवा करण्याची संधी मिळाली. निश्चितच या 20-25 वर्षामध्ये त्या गावामध्ये गोरगरिबांचं भलं करण्यासाठी तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले. त्याच्यानंतर माझं जन्मभूमी असलेलं पारवा या ठिकाणी माझी 7-8 वर्ष सेवा झाली आणि याही ठिकाणी माझ्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले. तसेच माझ्याकडे पेडगाव ही ग्रामपंचायत होती. पेडगावीलाही नाविन्यपूर्ण अशी कामे करून त्या गावाचा विकास करण्याचा मला संधी मिळाली आणि या कामी मला त्या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, माझ्या ऑफिसचा सर्व स्टाफ, गट विकास अधिकारी, CO, डेप्टी CO, ॲडिशनल CO या सर्वांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच माझ्या या 30 वर्षाच्या सेवेमध्ये ग्रामपंचायतीचा विकास करण्याची एकही संधी सोडली नाही. असंच सहकार्य मला यानंतर आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे अशी मी सगळ्याला विनंती करतो. यापुढे काळामध्ये आमची ग्रामसेवकची नोकरीची एक खडतर प्रवास आहे. अशा प्रवासामध्ये चांगल्या वाईट घटना घडतच असतात. वाईट घटना घडल्याच्या नंतर देखील मी कुठल्याही प्रकारे खचून न जाता निश्चितच त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि या कामी मला माझे मित्र पंजाबराव, साकेसाहेब, राहुल पाटील, इतर सतीश बनसोडे, जयस्वाल अशा बऱ्याच खूप आहेत, रामागावाने असतील असे बरेच कंपनी आहेत की त्यांनी मला या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केलं आणि अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि वेळोवेळी मी अशा कठीण प्रसंगातून देखील बाहेर पडून निश्चितच त्या गावाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आभार माना या माझ्या 30 वर्षाच्या सेवा काळामध्ये आमच्या जिल्हा परिषदचे आतापर्यंतचे आलेले सगळे
मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व माझे ग्रामपंचायत बंधू, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ, माझे गावकरी बंधू, माझे नातेवाईक, माझी पत्नी, या सगळ्यांनी मला या कामामध्ये सहकार्य केल्यामुळेच मी या शिखरापर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळं मी या सर्वांचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.